फायनलच्या महांतिम सामन्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बाबा चषक 2026 एक दैवीप्यमान सोहळा, एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन ते आपण सर्वांनी एन्जॉय केलं. अंतिम रात्र आणि ती सरली आहे. अगदी सकाळच्या सत्रात फायनलच्या सामन्याला सुरुवात झाली. चला मित्रांनो, आता वेळ घेऊ नका, फायनलच्या सामन्याला लगेचच सुरुवात करा. वाफाळे संघ जो पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल आवाज आलाय, फलंदाजाला माघारी जावं लागेल. गोल्डन डक या धावसंख्येवर पहिला झटका दिलाय फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर एक मोठी सफलता ते अर्जित केली आहे. प्रतीक सारखा एक विध्वंसक विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा फलंदाज, ज्याला गोल्डन डक या धावसंख्येवर बाद केलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज जय तो सज्ज होतोय. फलंदाजी करण्याकरता डावकुरे हातानं स्ट्रायकर एन कडे अतिश, ज्याला आपण फलंदाजी करत असताना पाहताय. इथे वाईटचा इशारा आहे. हा अतिरिक्त बाउन्स आहे, फलंदाजाच्या अवाक्य बाहेरचा आहे, त्यामुळे वाईटचा इशारा आला. अतिरिक्त धावसंख्येने भर होती. धावसंख्या ती पुढे सरकते, यावेळेस जाऊन पोचती येते एकंदर 1 या आकड्यावर. एका चेंडूचा खेळ, तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 1 धाव आहे. 1 विकेटच्या पतनानंतर 1-1 अशी स्थिती आहे धावफलकाची. महत्त्वपूर्ण मॅच आहे, फायनलचा सामना आहे. वाफाळे आणि त्यांच्या विरोधात धाकटी डहाणू असा हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. इथे बॅटची कडा घेतली आहे, तिथे फ्लाइंग स्लीपला गुंगारा दिलाय. त्यानंतर बॉल लॉंग स्टॉप कडे चाललाय. चांगली फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 3 या आकड्यावर. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ तो समाप्ती अखेरीस 3 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण तेही गरजेचं असतं, चांगली फलंदाजी करणं तेही गरजेचं असतं. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज तो सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र वळवलाय, बिटवीन द गॅप खेळलाय. आता थांबवणं कठीण आहे, कारण आउटफील्ड खूप जास्त फास्ट आहे. बॉल जाईल सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. रन्स मिळतील 4. पुढचा बॉल, यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच कॅरी झालाय. विकेट क्रमांक 2. दुसरा झटका तो लागलाय, फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आकाश तो दाखल होते. आतापर्यंत 4 बॉलमध्ये धावसंख्या 7 ती धावफलकावर जोडली गेली. 2 विकेटचं बदन ते आपण पाहिलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज जय पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना आकाशच्या विरोधामध्ये इथे पल्लू स्कूप खेळायचा होता. स्कूपचा फटका तो खेळायचा होता, शफल झाला होता ऑफस्टम्पच्या बाहेर आणि तिथनं स्कूप करण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते झालं नाही. हे बघा, तिथे उभ्यानं स्कूप करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या अगदी उलट्या भागाला लागला आणि त्यामुळे तिथे विकेटच्या जवळ थांबला. बचावलाय तिथे. नशिबाची साथ मिळाली, कारण अशा वेळी पद्धतीने खेळताना खूप या बॉल जो आहे तो विकेटवर जाऊन लागण्याची शक्यता असते.
इथे मात्र हा बॉल निर्धावच्या स्वरूपाने गेलाय. ओव्हर झाली आहे समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ. तर नंतर धावफलकावर धावसंख्या 7. वेदांत 11 धाकटी डहाणू आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम जय गणेश वाफाळे ब यांच्यामध्ये हा फायनलचा महान टीम सामना बाबा चषक 2026 या स्पर्धेचा आपण पाहत आहे. बाबा ग्रुप 9797 आणि सन्माननीय निलेशजी निमसे यांच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा हा अंतिम सामना तो सुरू आहे. धाकटी डहाणू संघ अगदी आज या संपूर्ण खेळामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःला सिद्ध केलं. हा खेळ सांघिक आहे ते त्यांनी आज सांगितलं, कारण टीमचा प्रमुख खेळाडू प्रीतम त्यानंतर आणखी मला वाटते निखिल पण नाही ना, निखिल ते नाही आहेत, मात्र तरीही खूप चांगली कामगिरी केली, खूप उल्लेखनीय कामगिरी केली. आज मयूर मर्देची तारीफ करावी लागेल. मयूर ज्या पद्धतीनं त्याने बॅटिंग केली, टीम चालवली, तेही खूप महत्त्वाचं होतं. पुढचा बॉल इथे मात्र शानदार पद्धतीनं बॉलला खेळलंय आणि गोलंदाजाच्या वेगाचा वापर करताना फेकून दिलंय सीमा रेषा पार. षटकार. तिथूनच लावतो. धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकाराच्या मदतीनं 13 ऑन बोर्ड, 13 धावा या राफलकावर लागलेल्या आपण पाहत आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज करण तो सज्ज होत असताना आपण पाहत आहे. इथे मात्र फुलटास होता, बॉडी लाईनवर वळवलंय स्क्वेअर लेग मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत उचललं 1 रन, ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 14 करण आहे. पहिल्याच बॉलवर दर्जेदार पद्धतीने त्याच्याच वेगाचा वापर तो बॅटरने केला आणि बॉलला सीमारेषे पलीकडे खेळलाय. 2 मध्ये 7 धावा खर्च केल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. करण आपल्या षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पेस होता मात्र टप्पा तो भरकटला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचती ती 15 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ तो समाप्त. एखेरीस 15 रन्स. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. उर्वरित 4 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती होईल वळवण्याचा प्रयत्न केला. इथे निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळते. पायाला लागल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. इथे मात्र अगदी योग्य निर्णय पंचाचा. अगदी मांडीच्या जवळपास हा चेंडू लागला होता आणि तदनंतर विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला कट शॉट, बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. खेळाडू कक्षाला अभिवादन करण्याकरता सीमा पार. चौकार. 4. चौकार आला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 रन्स त्या खर्च केले गेले, त्यामुळे 19 ही धावसंख्या दाफलकावर आहे. यावेळेस वा आणखी एक लाजवाब, बॉलला उडवलंय, फेकून दिलंय फ्रंट ऑफ द स्क्वेअर, सीमा रेषा पार. दमदार पॉवरफुल हिट. षटकार आलाय. 6.
चला मॅच सुरू करायची. सामना तो कंटिन्यू ठेवायचा, वेळ न दवडता खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू ठेवा हीच विनंती आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज सज्ज होते. इथे मात्र बॉलला उडवलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक कुणी नाहीये, एक्स्ट्रा कव्हर मधनं बॉल चाललाय पहिल्या टप्प्याखेरीस सीमारेषेच्या पार. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आकाश, अगदी तुटून पडलाय गोलंदाज करंटवर. या ओव्हरमध्ये खूप चांगल्या धावा आल्या, तब्बल 22 रन या ओव्हरमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे धावसंख्या ती वेगाने जाऊन पोहोचली आहे. 29-29 2 ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस. ओव्हर नंबर 3 ते प्रकारे पदावर येते. गोलंदाजाच्या ट्रॅकवर गोलंदाज विपराज, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले, ज्याने बचावलं होते या आधीची मॅच. शेवटच्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना कोलिवलीच्या विरोधात तो विपराज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल घेऊन चांगला बॉल आहे, कट केला. यावेळेस क्षेत्ररक्षण घेतला गेला, तिथे 1 रन त्यावर समाधान मानावं लागेल. ज्या एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 30 ऑन बोर्ड, 30 ही धावसंख्या धावफलकावर आहे. एक सिंगल घेतली, प्रथमेशनं स्ट्राईक रोटेट केली, आकाशला स्ट्रायकर एनकडे आणले. विपराज गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. पुढचा बॉल गोलंदाज विपराजचा समोर स्ट्रायकर एनकडे. बॅटिंग करण्याकरता आकाश आहे. महत्वाच्या मॅच मध्ये बॅट चालतीये, त्याची रन बनवतोय तो. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फलंदाजाला बीट करतोय. विकेट कीपर जाण्यामध्ये जातोय. एक निर्धाव चेंडू तो पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॉलला उडवलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि एक वेल जज कॅच, चांगला रनिंग कॅच तो कंप्लीट केलाय. विकेट येते, खेळाडू बाद. गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं विपराज पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे, एक सिंगल करतात इथे खेळलं गेलंय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 31. चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 31 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपण पाहतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 2 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाते. विपराज यावेळेस मात्र बॉलला तिथे अप्रतिम पद्धतीने फ्लिक केलंय आणि उडवून फेकून दिलंय सीमारेषा पार. या सकाळच्या सत्रात एक मोठा फटका तो अत्यावश्यक होता धावसंख्येला ठोस टोटल पर्यंत पोहोचवण्याकरता आणि तो खेळलाय. बॉलला फेकलंय काऊ कॉर्नरच्या वरनं सीमा पार. षटकार 6.
एकावर पाहायला मिळते एक चांगली टोटल ती उभी राहत असताना आपण पाहतोय शेवटचा बॉल आहे या पूर्वार्धाच्या खेळामधला फायनलच्या सामन्यातील पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज विपराज खाली राहिला सबमरीन बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला एक रन करता तिथे प्रयत्न आणि एक रन जी धावफलकावर जोडली गेली ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 38 विजया करता 13च्या सरासरीनं 3 ओव्हरच्या मॅच मध्ये बनवायच्या आहेत टीम वेदांत 11 धाकटी डहाणू त्यांना 39 सूर्यनारायण ते त्यांचा उदय तो होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे बाबा चषक 2026 या स्पर्धेचा हा फायनलचा सामना तो सध्या आपण मैदानामध्ये पाहताय पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला या पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावफलकावर 38 लागला 39चं लक्ष ते समोर ठेवलं गेलं आणि या 39 धावसंख्येला धावफलकावर लावण्याकरता दोन फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलेत मयूर मर्दे आणि साथीनं विनीत अंबिरे जे बॅटिंग करण्याकरता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जसं चालू आहे ते चालू द्या सज्ज होते गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज पहिल्या ओव्हर करता प्रथमेश ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक ते त्याच्या वतीनं तिथे हाताळलं जाईल पहिला बॉल गोलंदाज प्रथमेशच्या समोर स्ट्रायकर एंडकडे मयूर मर्दे ज्याला बॅटिंग करताना आपण पाहताय यावेळेस मात्र झेल महत्वाचा आहे हा कॅच झाला तर मॅच बनू शकते आणि इथे कॉलिंग मध्ये गडबड मित्रांनो तुम्ही कॅच नाही मॅच सोडली मयूर मर्दे गोल्डन डक वर बाद करण्याची संधी ती हुकली तुमच्याकडनं झेल हवेमध्ये होता तिथे कॉलिंग मध्ये गडबड झाली एकानं दुसऱ्याकडे पाहिलं दुसऱ्यानं तिसऱ्याकडे पाहिलं कोण येईल त्यामध्ये शाश्वती नव्हती आणि त्यामुळे हा झेल तो ड्रॉप झाला मयूरला जीवनदान मिळालंय
हॅलो, इथे मात्र महत्वपूर्ण विकेट ती आली आहे. मयूर मर्दे एकदा बचावला होता, यावेळेस पुन्हा एकदा मोठ्या फटक्याकरता जाण्याचा इरादा तो दर्शवला गेला आणि त्यावर त्याची विकेट ती संपादित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तीन बॉलचा खेळ, एक विकेटचं पतन. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज तो सज्ज होत असताना आपण पाहत आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत असताना चांगली गोलंदाजी केली आहे प्रथमेशनं. पेस जनरेट केला. यावेळी ही बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये दिलाय. रन बनवणं आता कठीण झालंय. मॅचवर इथे कुरगोडी वाफळे संघ तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब खेळ तो त्यांच्या वतीनं सुरू आहे. धाकटी डहाणू आजचं संपूर्ण रात्र खेळ करत आलेत. सकाळच्या सत्रात तेवढं सोपं नाही आहे. बॉडी थोडीशी थकलेली आहे आणि त्याबरोबर खेळ खेळणं, फलंदाजी करणं, गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं. मात्र हे कठीण काम शक्य करावं लागेल. यावेळेस मात्र समोर चांगला फटका तो पाहायला मिळाला. जमिनीशी संलग्न चाललाय. जोपर्यंत उचलला एक रन ती धावफलकावर जोडली गेली. एकच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 0-1 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. चांगली बॅटिंग केली होती आकाशनं. शेवटी मैदानामध्ये आला आणि खूप चांगल्या रन्स आपल्या टीम करता बनवल्या. प्रथमेश विषयी त्यानं 2 षटकार या डावामध्ये खेचले आणि सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली कामगिरी ती त्याच्या वतीनं आपण सध्या पाहतोय. यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा घेतली, गुंगारा दिलाय. बॉल चाललाय वेगानं सीमा रेषेच्या पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. कुठून आणि कसा आलाय ते महत्वाचं नाही, या चौकार येणं गरजेचं आहे. आणि इथे तो चौकार येत असताना आपण पाहतोय या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकते आणि जाऊन पोचते. इथे एकंदर 5 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. धावसंख्या 5 आहे. आता येणारे इथनं 12 बॉल आणि त्यामध्ये 34 धावा म्हणाव्या, यामध्ये 17 रन पर ओव्हर. त्या सरासरीनं 34 या धावसंख्येचं लक्ष आहे. कोण ठरेल बाबा चषक 2026 या 5व्या पर्वाचा महान टीम विजेता. प्रतीक आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता. अगदी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स तो आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने सिद्ध केलंय त्यानं. सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज प्रतीक विषय जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. यावेळेस मात्र कडक बॉल चाललाय सीमा पार. दर्जेदार आणि बहरदार फटका तो मैदानाच्या आतनं खेळला गेलाय. षटकार. चांगला फटका इथे विपराज त्याच्या बॅटमधनं येत असताना हा षटकार तो त्यानं मैदानाच्या आतनं पेशकश केला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 11 विध्वंसकता ती दाखवावी लागेल, कारण एक मोठी मॅच आहे. बरोबर 13च्या सरासरीनं तुम्हाला 39 रन्स त्या धावफलकावर जोडायच्या होत्या डावाच्या सुरुवातीला.
पहिल्या ओव्हरमध्ये 5च धावा आल्या, त्यामुळे आता प्रेशर ते तुमच्यावर आहे. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. जज करण्याकरता स्वतः गोलंदाज धावतोय, मात्र अगदी 4 खेळाडूंच्या मधोमध हा बॉल पडला. जोपर्यंत उचलला गेला 2 धावा त्या तिथे सहजतेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 13 या आकड्यावर. 26ची अजूनही गरज आहे. येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत. दहा चेंडूचा खेळ तो इथनं बाकी आहे, ज्यामध्ये विजयाकरता 26 रन्स बनवायचे आहेत. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण ते बदलत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे पेज जनरेट करणारा एक चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय तो अंतिम राहील. इथे वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ फेअर बॉल. निर्धावच्या स्वरूपाने इथे चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळाला 1.2चा खेळ आणि 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 नंतर धावसंख्या 13 आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रतीक. आपल्या षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होणार आहे. समोर डावकरे हाताने विपराज उभा आहे. यावेळेस मात्र विपराजनं बॉलला उडवलंय. उंची जास्त, लांबी कमी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल ड्रॉप झालाय. 1-2 मध्ये कन्वर्ट करण्याची संधी आहे आणि 2 धावा सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. दुहेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते 15 या आकड्यावर. विजयाकरता 39चं लक्ष आहे, ज्यापैकी 15 धावा या धावफलकावर लागल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर तुम्हाला येणारे 8 बॉलमध्ये 24 रन बनवायचे आहेत. त्यामुळे येणारे 2 बॉल खूप महत्त्वाचे आहेत. किती धावा येणाऱ्या 2 बॉलवर धावफलकावर जोडल्या जात आहेत ते पाहणं महत्त्वाचं असेल. आठ बॉल 24ची गरज आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज तो सज्ज होत असताना यावेळेस मात्र बॉल वरचा फटका फसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच कॅरी झालाय. विकेट येते खेळाडू बाद. सात बॉल आहेत आणि त्यामध्ये 24 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 7 बॉलमध्ये 4 बॉल त्यावर मोठे फटके खेळायचे. गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. प्रतीक समोर कर्तव्य जो बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्रायकर एंडकडे आहे कर्तव्य. बघूया त्याचा खेळ तो कसा असणार आहे. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. इथे फलंदाजाला बीट करतोय. आता येणारे शेवटचे 6 बॉल विनीत त्याच्यावर आता पूर्णपणे दारोमदार असेल. 6 मध्ये मारायचे आहेत त्याला. 4 गगनचुंबी षटकार. सार्थक आलाय. शेवटच्या ओव्हर करता 6 बॉलमध्ये 4 षटकार विनीत अंबिरेला इथे मैदानाच्या आतनं खेळायचे आहेत.
चला क्षेत्ररक्षक, आपल्याला आपल्या आपल्या जागी जायचं आहे. फायनलचा सामना जरी असला तरी काल रात्री सुरू झालेला प्रवास आज सकाळपर्यंत आलाय, त्यामुळे आणखी जास्त वेळ घेऊ नका. धावसंख्या एकंदर 15 धावा या धावफलकावर आहेत. येणारे 6 बॉल विजयाकरता 24 या धावसंख्येचं लक्ष्य आहे. गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सार्थक तो सज्ज होत असताना आपण पाहतोय. पहिला बॉल असेल गोलंदाज सार्थकचा, समोर स्ट्रायकर एनकडे विनीत अंबिरे तो उभा आहे. खाली राहिला, फलंदाजाला बीट करतोय, विकेट कीपरच्या आधारामध्ये जातो. एक डॉट बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ इथनं बाकी आहे. या 5 बॉलमध्ये 24 या धावसंख्येचं लक्ष्य ते समोर आहे. पहिला बॉल सार्थकने योग्य टप्प्यावर टाकताना तिथे फलंदाजाला शांत केलंय विनीत अंबिरे जो स्ट्रायकर एनकडे आहे. इथे पावलांचा माप चुकलाय, किंवा डोक्यामध्ये जो बॉल चालला होता तो सत्यामध्ये उतरवण्याकरता सक्षम नाहीये, त्यामुळे माघारी आलाय. अनिर्णित बॉलचा इशारा आलाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सार्थक विनीत करता, विनीत अंबिरे जो स्ट्रायकर एनकडे आहे. सार्थक पुढचा बॉल घेऊन विनीत अंबिरे करता. यावेळेस मात्र हा बॉल तिथे डाव्या स्टीवर राहिलाय, वाईटचा इशारा आलाय. एक रन ती एक्स्ट्राच्या स्वरूपाने इथे वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. येणारे 5 बॉल ते अजूनही शिल्लक आहेत आणि या 5 बॉलमध्ये रन बनवायचे 23 धावा. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. इथे एक सिंगल बीएल आणि याबरोबरच मॅचवर कुरगोडी ती आपल्याला पाहायला मिळते. फायनलचा सामना वाफाळे संघ अगदी चांगली कामगिरी. येणारे 4 बॉल 22ची गरज आहे. आता प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळायचा आहे. कर्तव्य तो सध्या स्ट्रायकर एनकडे बॅटिंग करतोय. कठीण आहे या सकाळच्या सत्रात या पद्धतीचं आव्हान ते कंप्लीट करणं, मात्र कर्तव्य त्याला ही कठीण कामगिरी इथे साध्य करावी लागेल. आपलं कर्तव्य ते त्याला बजावावे लागेल, ज्याला बॅटिंग करण्याकरता मैदानामध्ये पाठवलंय. पुढचा बॉल चांगला चेंडू आणि याबरोबरच मॅचवर झाली आहे कुरगोडी. आता 3 बॉल विजयाकरता 22 धावसंख्येचं लक्ष्य. धावसंख्या 17 आहे. 2 विकेटच्या बदलानंतर 3 चेंडूचा खेळ तो इथनं बाकी आहे आणि विजयाकरता 22 बनवायचे आहेत. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला उंच हवेतनं आणि फेकून दिलंय सीमारेषा पार. गगनचुंबी प्रहार तो पाहायला मिळालाय. षटकार. चार चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 ही धावसंख्या धावफलकावर आहे. पुढचा बॉल गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सार्थक तो सज्ज होतोय. चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॉलला तिथे बिटवीन द गॅप खेळलाय. चेंडू सीमारेषा पार गेलाय, चौकारामध्ये परावर्तित झालाय. धावसंख्या या चौकाराच्या मदतीनं पुढे सरकत असताना 27 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहे इथे टीम वाफाळे. बाबा चषक 2026 या स्पर्धेतील
हा फायनलचा सामना आणि त्या फायनलच्या सामन्यामधील अंतिमचा बॉल आणि यानंतर महाअंतिम विजेते ते आपल्याला मिळणार आहेत. तर बाबा चषक 2026 या स्पर्धेतील महाअंतिम विजेता संघ तो ठरलाय वाफाळे. वाफाळे संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा.